महाराष्ट्राचा अभिमान, महाराष्ट्र दिन. महाराजांच्या नंतर लोकशाही आली. लोकशाहीमध्ये संविधान आलं. संविधान करत असताना डॉक्टर आंबेडकरांनी या देशाला भरपूर काहीतरी असं दिलंय. विचार स्वातंत्र्य, लेखन स्वातंत्र्य, आचार स्वातंत्र्य सगळं ते दिलं. आणि आपण जरी अमोल आता बोलले, पण ते संविधानाचा सगळा हा आपण जर आराखडा पाहिला असं लक्षात येतं की शाहू महाराजांचे विचार किती आहेत त्याच्यामध्ये. मुख्य म्हणजे समता हा विचार संविधानामधला आलेला. सगळे पाळतात असं नाही, पण तो विचार हा बाबासाहेबांनी दिलेला हा शाहू महाराजांचा फार मोठा भाग आहे. फरक काय? फरक असा आहे की लोकशाही मधून निवडून आलेले राज्यकर्ते, अधिकारी वर्ग, जनता असा एक नातं आहे. पण लोकशाही नसतानाही लोकशाहीपेक्षाही पुढची मूल्य जी सामाजिक मूल्य आहेत, मानवी मूल्य आहेत, ते जपणारा राजा या शहरात होऊन गेला. काय नाही म्हणजे आता जयसिंगरावांनी केवढं चरित्र सुरेख दिलंय, त्यांनी सगळं म्हटलंय. राजाने काय नाही दिलं, सगळं दिलंय. मला असं वाटतं की त्या काळी 100-150 वर्षापूर्वी जी माणसं इथे होती, केवढे भाग्यवान ती माणसं, केवढे भाग्यवान आहे. आणि याच्या कोणा रस्ते दिसतात. आता मला ते कॅन्टीन आहे की नाही गंगाराम कांबळेंचं मला माहित नाही त्या जागेत काय आहे ना. हा, तर ते मी म्हणजे मला चमत्कारच वाटतो. आता काही मंडळी आमच्या आलेली ते माहिती की नाही मला माहित नाही, पण हे दलित माणसाच्या हातचा कोणी चहा घेत नाही हे म्हटल्यानंतर स्वतः महाराजांनी आपली बग्गी रथ घेऊन त्या ठिकाणी त्यांना गंगाराम कांबळेला ते कॅन्टीन त्याने करून दिलं. आता काय राज्य करतात, आम्ही असं करून दिलेलं आहे, या असं असतं नाही, तुम्हाला नाही म्हणत आम्ही, तर असं असतं. पण ते तसं नव्हतं. त्यांच्या गंगाराम कांबळेंच्या दारामध्ये महाराजांचा रथ येऊन उभा राहिला आणि पहिला चहा महाराजांनी स्वतः घेतला. आणि लोकांच्या लक्षात आलं की महाराज स्वतः ते दलित माणसाचा चहा घेत आहेत, तर आम्हाला जायलाच पाहिजे. सगळे गेले. आणि ही जी गोष्ट आहे ना की तळागाळातल्या माणसाशी संबंध जोडायचा, आणि तो संबंध सत्तेतून जोडायचा, सत्तेतून जोडायचा, त्याला आपलंसं करून घ्यायचं. आणि मग ते सगळं अधिकाऱ्याबद्द आणि अधिकाऱ्यांच्या बरोबर तो स्वतःपर्यंत मोकळेपणाने घेणं, सर्व धर्माचा आपण पुरस्कार करणं, त्यांचा मान ठेवणं, सर्व भाषांचा मान ठेवणं, सांस्कृतिक मूल्यांचा मान ठेवणं, म्हणजे संगीत, नाटक, लोककला, केवढं मोठं काम आहे. आणि तुम्ही आजचं जर संविधान पाहिलं किंवा आपलं महाराष्ट्राचं जगणं बघा, ठीक आहे अनेक राज्यकर्ते होऊन गेले, मुख्यमंत्री होऊन गेले, पण तो कोणीही मूल्य विसरली नाही आहेत. कोणी हे मूल्य कायम जपली गेली. आणि महाराष्ट्रात असं आहे की ज्या ठिकाणी लोकप्रकाराला आपण तेवढंच महत्व देतो जेवढं नागरी साहित्याला देतो. असं फार मोठं कार्य महाराजांच्या हातून गेलेलं आहे. त्यातला सगळ्यात महत्वाचा काय ना म्हणजे मी त्याच्या शताब्दी करता मी आरक्षणाचा काय, भारतामध्ये कुणाच्याही डोक्यात आलेलं नव्हतं, फक्त महाराजांच्या डोक्याला, शाहू महाराजांच्या. आणि ते किती आरक्षण असावं याच्यावर केवढं वाद घालतायत आत्ताचे राज्यकर्ते, समाजकार्य करते. पण महाराजांचं 50% आरक्षण, दुसरा विचार नाहीये, 50% आरक्षण. विरोध झाला, पण हा विरोध जरी असला तरी ते म्हणाले नाही दिला पाहिजे. असंच नव्हे तर अशा पददलित वर्गातल्या, मागासलेल्या वर्गातल्या स्त्रियांच्या करता महाराजांनी वसतिगृह ताब्यात काढले, चेष्टा नाहीये. आणि वसतिगृह करत असताना दिल्लीतला सुद्धा सरदारगृह त्यांच्या डोक्यात त्यावर करत असताना ते जे मॉड्यूल होतं ते बोलताना म्हणाले की हे
परदेशी जे इंग्लंडमध्ये इतर ठिकाणी जे होतं त्यामुळे करा तुम्ही, हे लक्षात घ्या. त्यांचं शिक्षण परदेशात झालेलं, त्याचा सर्वार्थाने उपयोग त्यांनी केला. इंग्रज इथे असताना इंग्रज जे काही भले या देशासाठी करतात ते करून घ्या, असं एक अतिशय स्वार्थी विचार मला वाटतं शाहू महाराजांनी ठेवला. त्यानं करू दे. रेल्वे गाडी इथं आलेली आहे, रेल्वे गाडी जी आली आहे काय नाही त्यांनी मागितलं, सगळं दिलेलं. आरोग्याकरता, कुष्ठरोगांच्या करता, क्षयरोगाकरता, बालविवाह करता. मला कार्यकर्ते तर परवा भेटले ते असं म्हणाले की अजूनही कोल्हापुरात सुद्धा बालविवाह होतात आणि ते कलेक्टर साहेबांच्या कानी घालतात, ते तुम्ही थांबवतो असंही त्यांनी तुम्हाला कॉम्प्लिमेंट दिलं. ह्या आता कोल्हापूर सारख्या शहरामध्ये अजूनही तो विचार अज्ञानपणाने निरीक्षणपणे होत असेल तर भारतात किती होत असेल. ज्या समाजापर्यंत आपण गेलोच नाही असे किती लोक, त्यांना वयात ही मुलगी वयात आली हेच झालं. ज्या 2 मध्ये मी प्रॅक्टिस केली आहे त्या ठिकाणी मुलगी शहाणी झाली की शाळा बंद करणारे पालक मी बघितले. अरे म्हटलं कशा नाही म्हणे, मुलगी शहाणी झाली आता नको शाळेत पाठवायला. लोकांच्या नजरा फार वाईट असतात. बाप म्हणून मी समजू शकतो लोकांच्या नजरा वाईट असतात वगैरे, परंतु वयात आलेल्या मुलाला शिक्षणापासून वर्जित करणारे अजूनही पालक जर आपल्याकडे असतील, तुम्ही कल्पना करा शाहू महाराजांच्या पुढे केवढा टास्क होता. बालविवाह त्यांनी थांबवले, स्त्रियांचे हक्क त्यांनी दिलेले, आरोग्याकरता केवढं त्यांनी केलेलं. आज आरोग्यमंत्रीच आपल्याला बसले. आरोग्य केवढे हॉस्पिटल आणलं, वानलेस हॉस्पिटल सारखं एक मोठं काम. आणि केवळ ते नाही, आता आपल्यापैकी अनेकांना माहिती असेल डॉक्टर वॉनलेस ते जेव्हा आले तो ही लॉस्ट हिज वाईफ, बायको त्यांची दगावली. तर महाराजांनी इथली ख्रिश्चन मिशनरी नर्स ही मिरजेला पाठवली त्यांनी की तू एकटा पडलास बाबा, म्हणून महाराजांनी एक त्या धर्माची, ख्रिश्चन धर्मातली परिचारिका तिथे पाठवली. अर्थात ते दोघांचं एकमेकांचं मन जडलं, पण अमेरिकन मिशनला विरोध होता की असं लग्न कसं करायचं. तुम्हाला कल्पना नसेल, महाराज स्वतः त्यांचा रथ घेऊन गेले, त्या दोघांना चर्च पुढे जाऊन उभे राहिले आणि चर्च पुढे म्हणाले या दोघांचं लग्न लावा. त्यांचं एकमेकांवर प्रेम आहे. विवियन नावाची जी होती नर्स होती, तिच्याबरोबर डॉक्टर वॉनलेस साहेबांचं लग्न शाहू महाराजांनी स्वतः लावून दिले. कुठला धर्म, कुठला अमेरिकन मिशन, कुठली ख्रिश्चॅनिटी. तर एक कोल्हापूर संस्थानाचा उमदा मनाचा राजा, या दोघांचं प्रेम हे मान्य करा. मला कधी कधी असं वाटतं की त्यांचं लग्न झालं तेव्हा ते 4-5 वर्ष लहान होते शाहू महाराज. त्यांच्या राज्यारोहणाच्या वेळेला शेक्सपियरचं एक नाटक खेळलं, महाराजांना माहिती असेल. त्याचं एक नातं आहे. वासुदेव शास्त्री खऱ्याने शेक्सपियरचा रोमिओ अँड ज्युलिएट या प्रेमकथेचं मराठी भाषांतर केलेलं नाटक हे शाहू महाराजांच्या राज्यारोहणाच्या वेळेला केलं गेलं इथे कोल्हापुरात. म्हणजे किती नातं आहे ते बघा, की असं एक माणसं प्रेम करते, प्रेम करू ते त्यांना असं एक राजा मोठ्या मनाने सांगतोय. त्याच वेळेला स्त्रियांचे प्रश्न आहेत, त्यांच्याशी ते बोलताय आणि या सगळ्यांचं भान त्यांनी ठेवलं. फ्रेझर, डॉक्टर फ्रेझर हे त्यांचे मार्गदर्शक होते. त्या डॉक्टर फ्रेझरनी त्यांना राजकुमार कॉलेजमध्ये सगळ्या ज्या गोष्टी त्याला की महाराज पुढे राज्य चालवायचं याचं भविष्य काय, कशी असली पाहिजे जनता आणि कसं असलं जे प्रेम आणि अधिकारी म्हणून काय करणार आहे, याचं डॉक्टर फ्रेझरनी एका ब्रिटिश पद्धतीने जी फिलॉसॉफी असते ती सांगितली. त्यामुळे तुमच्या लक्षात येईल की राजर्षी शाहू महाराजांच्या सगळ्या तत्वज्ञानामध्ये पाश्चात्य आणि आपली भारतीय संस्कृती याचा एक सुरेख तुम्हाला मिळणार आहे. असं आज राजकारणात पण घडत नाही. राजकारणामध्ये धर्मामध्ये आपण काय करतो, या सगळ्या गोष्टी त्या धर्माच्या पलीकडे जाऊन महाराजांनी केलेला आहे, जातीच्या पलीकडे जाऊन केलेला आहे. आणि हा जो आरक्षणाचा कायदा जो त्यांनी आणला तो सांग, याला काय असतं माहिती का महाराज, या सगळ्या गोष्टींच्या माहिती एकच असतं. तुम्हाला ना कोल्हापूरकरांनी सांगायला नको. राज्य कळायचं असेल राज्यकर्त्यांना
अधिकारी वर्गांना माणुसकी काय असते कळायला. माणुसकी कळली. यशवंतराव चव्हाण नेहमी म्हणत असत, माझ्या फिल्ममध्ये मी म्हटलंय, एखादी फाईल माझ्या पुढे आली तर IAS अधिकाऱ्यांची पहिली मीटिंग महाराष्ट्राच्या स्थापनेच्या वेळेला त्यांनी घेतली. त्या IASचे सगळे अधिकारी बसले असताना यशवंतराव त्यांना म्हणाले, एक फाईल जेव्हा येते त्याच्यावर असं लिहिलं, आवक क्रमांक, जावक क्रमांक, कडड पोप काय असतं ते सगळं. मला म्हणाले, मला फाईल दिसतच नाही, मला त्याच्यात एक मानवी चेहरा दिसतो. तो कोणतरी म्हातारा बाप असतो, पेन्शनर असतो कुठेतरी, त्याला त्या पेन्शनचे प्रॉब्लेम कुठेतरी मंत्रालयामध्ये अडकलेले असतात, ती फाईल आलेली असते. ती फाईल बघत असताना त्याचे जावं क्रमांक, आवक क्रमांक बघून काय होणार आहे, त्या चेहरा दिसतो त्या माणसाचा. एखादी विधवा स्त्री येते, तिचा नवरा गेलाय, तिचं पेन्शन आहे, ते पेन्शन कित्येक महिने रखडलेलं, इतक्या संथ गतीनं गेले. पोलिसांच्या पुढे तर फालीच्या फाली पडलेल्या असतात, कुठली उचलायची फाईल आणि कशी करायची, अशा अनेक प्रश्न असतात. या सगळ्यांचं उत्तर एकमेव राजादेव देऊ शकतो बरं का. आता केवढे शासकीय अधिकारी आहेत, केवढे मंत्री आहेत, केवढे पगार कॅबिनेट आहे, पण एकच कॅबिनेट होतो, ते म्हणजे शाहू महाराज. त्यामुळे मुख्यमंत्री म्हणा, गृहमंत्री म्हणा, आरोग्यमंत्री म्हणा, कारण कुष्ठरोगांचं केवढं काम केलंय त्यांनी, सामाजिक गोष्टींच्या बाबतीत म्हणा, सगळ्यांचं एकत्रित मिश्रण, वंडरफुल केमिस्ट्री ज्याला अशी म्हणतात, अशी केमिस्ट्री ही महाराजांची. मला असं वाटतं की आपण म्हणतो मराठी माणूस जरा कंजूस असतो शब्दांच्या मध्ये. आपण मांडताना काय म्हणतो की कोल्हापूरचे संस्थानिक असे होते. मला असं वाटतं की इतकं अपवादात्मक व्यक्तिमत्व आहे की केवळ करवीरकरांनी अभिमानाने म्हणजे आमच्या देशाचा एकमेव राजा. तर अशा एका राजाच्या नावानं हा पुरस्कार घेणं म्हणजे तुम्ही कल्पना करा केवढं दडपण असेल माझ्या मनामध्ये. पण या लोकांनी अमोलने वगैरे काय केलंय, कनेक्ट रे तुमचे सिनेमे हे त्याच्याशी कनेक्ट आहे, ते समस्या ते चौसाळकर पण आता सांगत होते मनापासून वगैरे. सिनेमात आणणं सांगणं हे बरोबर आहे, नाही व्यवहारात आणणं अवघड आहे. एक होता विदूषक, म्हणायला सोपं आहे, सिनेमा करायला सोपं आहे, लावणे आहेत, एंटरटेनमेंट, पण त्या विदूषकाची व्यथा ही फार त्रासदायक आहे. आणि तो त्याची लोकप्रियता त्यातला मुख्यमंत्री हा राजकारणात वापरतो, हे त्यापेक्षा दैवदुर्बळाचं त्या सिनेमात आहे. ते दोघे मित्र आहेत. असं राजकारणात अनेक ठिकाणी घडलंय. दक्षिणेमध्ये तर अनेक ठिकाणी राज्यकर्ते सिनेमातले असतात. तुम्ही कधी चुकून कधी चेन्नईला गेला, एअरपोर्टच्या बाहेर पडला की तुम्हाला जसे अमिताभ बच्चन, शाहरुख खान यांचे मोठे मोठे पोस्ट असतात, तशी तिथल्या राज्यकर्त्यांसाठी मोठं. महाराष्ट्रात जर अजून तेवढं आलं नाही. एवढच्या बाहेर की अगदी असं साईज म्हणजे हा जो साईज आहे ना पंख्याचा, तो जो आहे भाग तेवढे उंच असं भयंकर आहे. त्या काळामध्ये महाराजांनाही करता असं नाही का की असं काहीतरी तुमचं त्यांनी काही केलं नाही. त्यांचं सगळं लक्ष कोणाकडे काय झालंय, अरे कुस्तीचं काय झालंय बघा, हा ते लहरी हैदर हा आपला शाहीर आहे त्याचं काय झालं बघा. सगळ्यात महत्वाचा माझा मुद्दा असा होता, तुम्ही कोणी असा सामान्य मनुष्य, अधिकारी वर्ग, मंत्रीगण, राजकारणी, तुम्हाला माणुसकी हवी. त्याही पेक्षा सांगू, तुम्हाला संगीत कळलं पाहिजे. ज्या माणसाला संगीत कळलं तो माणूस मोठाच आहे. आणि एक लक्षात घ्या, शाहू महाराजांनी कुणाला बोलवलं, त्याने चक्क अल्लादिया खाना बोलवलं. घराणं जयपूर अंतरोली घराणं, कोल्हापूरशी काय संबंध आहे, ते राजस्थान आहे तिकडं. पण म्हणजे तो इथे यायला पाहिजे, तो इथे यायला पाहिजे म्हणून त्यांनी अल्लादिया खान इथे बोलवलं. म्हणजे त्यांची जी शिष्य आहेत अल्लादिया खानचे जयपूर घराण्याचे, ते अगदी मुगुबाई कुर्डीकर पासून केशवबाई केरकर अगदी किशोरी आमोणकर पर्यंत आहे.
तुम्हाला कल्पना, तुम्ही कोल्हापूरच्या लोकांनी काय काय दिलंय, तुम्ही कल्पना घ्यायची नाही. जयपूर घराण्याने काय दिलंय याची तुम्हाला पण कल्पना नाही. आणि हे सगळं शाहू महाराजांनी दिलं. बालगंधर्व, केशवराव भोसले, गोविंदराव टेंबे, नाव घ्या तुम्ही नाटकातलं, ही सगळी मंडळी जी पुढे मोठी झाली, ही सगळी मंडळी ही सगळ्या या कोल्हापूरच्या संस्थानातल्या कलाप्रेमामुळं, संगीत प्रेमामुळं, नाटकाच्या प्रेमामुळे जे काही घडलंय ते सगळं त्यांनी केलंय. आणि त्यामुळं उपकृत व्हायला पाहिजे आपण सगळ्यांनी, की एका राजाला बालविवाह कळतो, एका राजाला कुष्ठरोग कळतो, एका राजाला फासेपारदी हे राजकारणात पोलीस मंडळी वापरतात, बदडावर चांगलं मिळतं कारण हात चोरी करणार असं म्हणून फासेपारद्यांना ठोकतात. अशा फासेपारद्यांना संस्थानामध्ये त्यांनी कामी लावलं. अरे नको चोऱ्या करू बाबा, कशात असं करू. पण कल्पना करा, साध्या माणसासाठी करणं, दलित माणसासाठी करणं आणि गुन्हेगार माणसासाठी पण करणं आणि त्याला रिफॉर्म करण्याचं गुप्ता साहेब. पॉइंट असा आहे की क्राईम होतात, कुठे होत नाहीत क्राईम. पॉइंट इज हाऊ यू रिफॉर्म देम, दॅट्स अ पॉइंट. आणि हा वाटतो की राजाचा फार भाग होता. फार बोलतोय मी, बोलायला अनेक भाग असतात. जयसिंगरावांची पुराण घेऊन मी काही गोष्टी सांगतोय थोडस. त्यांनी मोठं उत्तम चरित्र लिहिलं. पण मला एक गोष्ट अशी वाटते, कारण इथं अधिकारी वर्ग आहे, राजकारणातले लोक आहेत, त्यांची अशी दंतकथा आहे, ती खरी असेल तर तुम्ही सांगा. पण मला आवडतात मिथ, मला आवडतात. काय होतं, आपण देवदेवतांच्या मिथ आपण ऐकतो, गणपतीने असं केलेलं आहे, शंकराचं असं आहे, पैगंबराचं असं होतं, जीसस क्राइस्ट असं होतं, आपण बोलतो. पण आपल्या मनातलं पण आपण मिथ तयार करतो. चला, माणसं कधी कधी माणसातलं माणूस पण जपत देवाच्या पलीकडे जातात. देवताच्या पलीकडे जाणारे शाहू महाराज आहेत, त्यांच्याबद्दल काही मीठ आल्या, काही दंतकथा आल्या तर गोड म्हणून घेतल्याच पाहिजेत त्या. अशी एक दंतकथा मला त्यांची भयंकर आवडली. कारण आता आपण आज संविधानाबद्दल सगळं बोलतो. आणि मला जेव्हा मी पहिल्यांदा कोल्हापुरात आलो, का आमचे निर्माते म्हणाले की सगळी व्यवस्था कोल्हापुरात होईल. आपल्या लोकांना माहीत नसेल, एक शब्द असा आहे, मुंबईकडे सिनेमे आहेत, पुण्याकडे पण मध्ये होते, पण तुम्हाला कोल्हापूर वासियांना मी सांगतो, एक टर्म आहे, इट्स अ टर्म कॉल्ड कोल्हापूर स्कूल. कोल्हापूर स्कूल नावाचं एक सिनेमातलं एक चक्क स्कूल आहे. ते आता पुढे जपलं नाही लोकांनी पुढे, पण हे स्कूल आहे, फिल्म स्कूल आहे, ज्याच्यामध्ये शांताराम बापू आहे, भाजी पेंढारकर आहे, नंतरच्या काळामध्ये राजाभाऊ परांजपे आहे, दिनकर पाटील आहे, अनंत माने आहे, अरुण सरनाईक, चंद्रकांत सूर्यकांत, सुलोचनाबाई, केवढी नावं घ्यावी, सगळे मंडळी एवढे सगळे आहेत. हे सगळं आमच्या कोल्हापूर स्कूलमध्ये सुरू झालं. तर आमचा निर्माता मला म्हणाला, आपण कोल्हापूरला करूया, जयपवार सुरी आपल्या आहे. त्यामुळे माझा पहिला सिनेमा हा मला कोल्हापुरात झाला. साध्या माणसाचं एक आपण कसं लक्षात मुहूर्त झाला. आणि आपण की त्या दिवशी महाराज चक्क दीदी इथे होते कोल्हापुरात, लताबाई. आय वॉज व्हेरी लकी. मी निमंत्रण द्यायला भाजी पेंढारकरांच्याकडे गेलो की उद्या माझ्या सिनेमाचा मुहूर्त आहे. तर म्हणाले, अरे लता नाही बोललो. तर मला कडे ना लता, खरं लता कोण? तर चक्क पांढऱ्या स्वच्छ साडीमध्ये एक दिव्य व्यक्तिमत्व उभं राहिलं, त्याचं नाव लता मंगेशकर. त्या आल्या होत्या काही दिवसाकरता. अगं म्हणे, अगं लता, या जब्बार हा नवीन दिग्दर्शक आहे, याचा सिनेमाचा मुहूर्त आहे, उद्या जाऊया. आय वॉज व्हेरी लकी की या कोल्हापुरामध्ये माझ्या सिनेमाचा मुहूर्त झाला तेव्हा फटमार चंद्रकांत मांढरेने गेलेली, भालजी पेंढारकरांनी नाला फुटलेला आणि कॅमेरा लता मंगेशकरांनी चालू केलेला आहे. सख्या रे घालून या गाण्याचा जन्म इथेच झाला. पहिल्यांदा दीदीने मान्य केलं की गाणं तुझ्यासाठी मी गाईन. असं कोल्हापूर माझ्या आयुष्यामध्ये एक महत्व आहे. तसं एक होता विदूषक हा सिनेमा इथे केला. आणि महाराजांनी मला जी मोठी मदत केलेली आहे ती आंबेडकर सिनेमाच्या वेळेला आहे. त्यांच्या आमच्या गाठीबिटी पडल्या. आंबेडकर, शाहू महाराजांनी केवढा मोठा आश्रय आंबेडकरांना दिलेला आहे.
परदेशी पाठवण्याचं केवढं भाग्य आंबेडकरांना मिळालेलं. त्यामुळं परिषदेसाठी आंबेडकर स्वतः शाहू महाराजांचे शेजारी आहेत एका परिषदेमध्ये, स्वतः इथे आलेले आहेत. आणि म्हणून मी कोल्हापुरात आंबेडकर या फिल्मचं शूटिंग केलंय. ज्या मामुटीला तुम्ही आज आंबेडकर मानता ते मामुटी इथे कोल्हापुरात येऊन त्यांनी शूटिंग केलंय. महाराजांनी मला सगळ्या गोष्टी दिल्या. पण बग्गी होती त्यावेळी, ज्या बग्गीमधून मागे तीच बग्गी त्या सिनेमात वापरली गेली. असा सगळा हा भाग झाला. माझं एक कोल्हापुराशी एक भावनिक नातं आहे. कोल्हापूरसाठी आणखीन खूप काही करायच्या डोक्यात आहेत कल्पना. केव्हा तरी येत्या काळामध्ये तुम्हाला कळेल ते करीन मी. पण हे कोल्हापूर स्कूल जे होतं ते अत्यंत महत्वाचं होतं. त्यात एक छोटा धागा सांगतो आणि मी पुढे वळतो. मी माझ्या मनाने काही शॉट घेतले. एक ट्रॉली असते, तो ट्रॉली हाणारा अर्ध्या चड्डीतला एक महत्वाचा जण तो महादबा. तो महादबा इतक्या अप्रतिम पद्धतीने तो ट्रॉली चालवायचा की तो कॅमेरा इतका यत्किंचित हालायचा नाही. तो कॅमेरा निळू फुले किंवा डॉक्टरांच्यावर असे इतका स्मूथ गेलाय. तुम्हाला आठवत असेल तर ते सगळं झाल्यानंतर जेवणाची वेळ झाली, जेवण झालं आणि महात्मा म्हणला आता तू पण जेव आता बाबा. तो म्हणलं मी जेवतो, पण तुला एक गोष्ट सांगतो डॉक्टर. मला अरेच म्हणाला. खास कोल्हापूरचा माणूस, कोल्हापूरला आवडतं. काय रे, अरे काय रे म्हणल्यात का किंवा त्याचा पुढचा गेला की रे, तो गेला की रे, जे कोल्हापूरला ना हो की केलं की आम्ही. अरे हो असंच आहे, म्हणजे आहे त्यापेक्षा कोल्हापूर. अनेक लोकांना बरेच लोक तुम्हाला सांगतात कोल्हापुरात गेलं की पत्ता विचारू नका कुणाला. पत्ता सांगणारा माणूस इतकं वळून सांगतो. कोण पाहिजे, मग तिकडे त्या देवळाकडे तिकडे वळा, मग डावीकडे जावा, मग तिकडे ते करा. असं करत तो आलेला पाहुणा मुंबईकडचा असता तो मेलाच खाला. त्याला तो ते घर सापडेपर्यंत 1.5 तास. तर आमचा तो माधवा जेवण झालं मला तिने चक्क महाराज पान घेतलं, चुना लावला, कात लावून मला पान दिलं. मी पान खात नव्हतो. म्हणलं मी माधवा मी पान खात नाही. चुकीचं बोलताय डॉक्टर. आता जयप्रभा स्टुडिओ चालू आहे. हा मनुष्य 50 वर्षाचा मला पान देतोय. आता मी आता डॉक्टर आहे, पण तुम्ही काय करू. तुम्हाला मी सुपारी कातून दिली ना, तुम्हाला खायला टाकले. मी ती कुस्करून बारीक करून तुम्हाला सुपारी दिलेली लागणार नाही तुमच्या दाताला. पुढं काय म्हणावं त्यांनी महाराज. ते असं म्हणाले की डॉक्टर तू आता जे काही केलं ना अर्ध शूटिंग, आमच्याकडचे लोक असा विचार करत नाही, जरा वेगळ्या विचाराचे. तू जरा वेगळ्या विचाराने करतोय हे सोडू नको. बघा कोल्हापूरचा माणूस असून मला सांगतोय तू जे सांगतोय ते नव्या पद्धतीचं सांगतोय. असंच शूटिंग कर तू. तिथल्या कोणाचं ऐकू नकोस. तुझ्या मनाप्रमाणे सिनेमा कर. मला तुझे काय अर्धा दिवस केलंस ते मला इतकं आवडलं की तू ते त्या पद्धतीने कर. आता महात्मा गेला असणार तर काय त्या 40 वर्षापूर्वीची गोष्ट, त्याच वेळ तो 40-45 वर्षाचा. पण अजूनही त्याचं पान मी नाही विसरलो. मी जर डॉक्टर लागून विसरलो नाही, मोहन आगाशांचा कांबळे विसरलो नाही, लताबाईंचं गाणं नाही विसरलो, तसं मी अजूनही मला पान देणारा जो महात्मा होता मी त्याला विसरलो नाही. असं इतकं प्रेम कोल्हापूरच्या लोकांच्या मध्ये आहे. तर महाराजांनी त्यावेळेला जयसिंगराव असे आरक्षणाची फाईल आहे, कितपत तथ्य मला माहिती, पण मला आवडलं ते. ती फाईल लवकर पूर्ण होत नव्हती, वेळ लागायचा, कारण गव्हर्नर ब्रिटिश जायची, फाईल परत यायची. अमोल तुम्हाला सगळ्यांना उपयोगी अशी गोष्ट आहे. तर महाराजांनी काय केलं, त्यांना एकदा नाश्त्याला बोलवलं. पंतप्रतिनिधी नाश्त्याला आले, तर फाईल घेऊन या म्हटले. त्यावेळी विचार करू दिवस हे गरिबांचं करणं आहे. बरं म्हणाले. पंत आले, बसले. थोडा वेळ झाला की चहा काय घ्यायचं म्हणेपर्यंत आतल्या दारातून एक वाघाचं पिल्लू, खरं तर ते आलं आतमध्ये आणि महाराजांशी खेळायला लागलं. तर पंत आपल्या मध्यमवर्गीय पद्धतीने म्हणाले की हे फार मोठं मांजराचं पिल्लू दिसतंय.
त्या पु ल देशपांडेंचं तुम्ही हे बऱ्या वर्षी आठवलं बटारी चाल, तर काही काय ना मध्यमवर्गीय काय करतो त्या प्रकाराने जोडायचा प्रयत्न करतो. ते जे सगळे बटारीचे लोक निघाले तर तो काय विचारतो प्रश्न बग्गीवाल्याला, सध्या घोडे कसे मिळतात, आता काय प्रश्न आहे. तसं त्या पंतप्रधानांनी विचारलं की हे मोठं मांजराचं पिल्लू आहे का, ते म्हणलं नाही हे वाघाचं पिल्लू आहे. वाघाचं पिल्लू आहे, वाघाचं पिल्लू. आम्ही गेलो शिकारीला आणि बहुतेक आई कुठेतरी हरवली किंवा कुठे मला माहित नाही, ते पिल्लू छोटं होतं तेव्हा मी आणलं, माझ्या घरात ते कधी पाळलंय मी, आमच्या घरातलंच आहे एक सदस्य आहे, तो माझ्या घरातच पिल्लू आहे ते आहे म्हणाले. पण पंतप्रधानांना कळवलं की काही झालं तरी वाघाचं पिल्लू आहे. छान आहे म्हणाले, चांगलं आहे, तुम्ही छान प्रेमाने वागवता त्यांना. हो, पण त्यांच्या मांडीवर खेळत होतं वाघाचं पिल्लू. तेवढ्यात महाराजांनी काय केलं, हा काय रे मी आलो असं म्हणून आत बघितलं, तो कोणी बोलवलेलं नव्हतं, स्वतःहूनच म्हणाले मी आलो. आणि आत गेले आणि दाराड उभं राहून पंत आणि ते वाघाचं पिल्लू, ते वाघाचं पिल्लू खेळत खेळत पंतांच्या अंगावर चढलं. चालते नाही रे बाळा, नको, अरे असं नको रे, असं करत ते त्याच्याशी काहीतरी खिलवाड करत होते, असं करत राहिले. आणि महाराज बाहेरून बघत होते म्हणजे आता काहीतरी पुढचं घडायच्या आधी यांच्याकडून आपण जाऊन त्या पिल्लाला आवरावून ते आले आतमध्ये. हा तर पंत मी काय म्हणत होतो, अरे लबाडा तू इथं काय करतोय, जा आतमध्ये, असं म्हणून त्यांनी त्या वाघाच्या पिल्लाला टपली मारली आणि त्याला पाठवलं. आणि पंतप्रधान म्हणाले की आपण त्या आरक्षणाच्या फाईल बद्दल बोलत होतो, घामे खून झालेले पंतप्रतिनिधी, वाघाचं पिल्लू गेलं होतं ते बघितलं, त्यांनी केलं ते. आणि महाराजांना म्हणाले फाईलवर सही झाली महाराज. कुठला राजा विचार करेल की हा सरकारी अधिकारी ब्रिटिश शिस्तीमध्ये शिकलेला माणूस आज या पददलितांच्या आरक्षणासाठी सही व घेत नाहीये फायलीवर. असे किती प्रश्न असतात सही घ्यायची, अमोल. आता काय वाघाचं पिल्लू आणायचं का? तुम्ही सांगा, तुम्ही काय आणणार आहात सरकारी अधिकाऱ्यांच्या पुढे, राज्यकर्त्यांच्या पुढे तुम्ही काय आणणार आहात? हा कायदा नको आम्हाला, तुम्ही दरवेळेला कुठे वाघाचं पिल्लू आणणार? पण वाघाचं पिल्लू आमच्या साहित्यामध्ये म्हणतात तसं की मेटाफर आहे, त्यात एक सिम्बॉल आहे, प्रतीक आहे. पण महाराजांनी एक दहशतीचं, शिस्तीचं एक फार वेगळं पिल्लू वाघाच्या रूपानं वापरलं. प्रत्येक सरकारी अधिकाऱ्याने मला असं वाटतं की आपण असं एक वाघाचं पिल्लू आपल्याकडे आहे आणि त्यामुळे ही फाईल माझ्याकडून होत नसेल तर पटकन झाली पाहिजे आणि मंत्र्यांच्या पुढे नेली आणि त्यांच्याकडे होत नसेल तर आपण एक अंगाखांद्यावर एक वाघाचं पिल्लू आपण घेऊन आलोय असं म्हणून दिली पाहिजे. केवढा मोठा उदार मनाचा, कॅन यू बिलीव्ह की अगदी कोणाच्या डोक्यात येईल होय जगातला कुठला राजा वाघाच्या पिल्लाचं भय दाखवून फायलीवर सही घेऊ शकतो? फायलीवर सही घेणं म्हणजे हे सिम्बॉलिक आहे. फायलीवर सही घेणं नाही, जनतेची रयतेची सेवा करणं हे आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की हे एक जे उदाहरण आहे महाराजांचं, फार मोठं उदाहरण आहे. हे जवळजवळ गेली 8-10 वर्ष माझ्या मनात बोललं नव्हतं, पण म्हणजे वेळप्रसंगी बोलू. आता पारितोषिक शाहू महाराजांच्या नावानं त्यांची एवढी मोठी आठवण अशी की आताही संविधान पडत असताना एक वाघाचा पिल्लू पण त्यावर ठेवावं लागेल अशी यावेळी असताना या देशाची झाली असताना आता महाराजांची आठवण करताना या पलीकडे आठवण काय सांगू शकतो? माझ्यासारखा सामान्य मनुष्य, तुमच्यासारखा सामान्य, आपण काय करू शकतो? 5 वर्ष येणाऱ्या निवडणुकीमध्ये तुम्ही दरवेळेला काय सांगणार आहात? माझ्याकडे वाघाची पिल्लाची केस आहेत, माझ्याकडे त्याची मिशा आहेत, काय सांगणार? तर आपलं मत हे सगळ्यात महत्वाचं असतं. योग्य माणसाला आपण देतो असं समजतो आपण आणि ते आपण देतो. तर मी बराच वेळ घेतला, मला क्षमा करा, मला आपल्या ताटकळत बसायला लागलं, पण
अधिकारी वर्ग किंवा मंत्री महोदय की असं कुणाला दुखायचा हेतू माझा नव्हता, कारण मी बोललो ते माझं नव्हतं. माझं काही बोललो का मी फक्त अप्लाय केलं. कुठेतरी 100-150 वर्षापूर्वी शाहू महाराज लाडके नेते संस्थानिक बोलले, त्यातले काही विचार मांडण्याचा मी प्रयत्न केला. तर असं आपण शेवटी म्हणतो ना की या मालिकेमध्ये या सिनेमामध्ये मांडलेले विचार हे त्यांचे आहेत, तसं मला अभिमान सांगतो मी मांडलेले विचार माझे नाहीत. हे विचार मला अतिशय परमपूज्य असणाऱ्या एका उदार राजाचे आहेत, ज्यांनी रयतेला खऱ्या अर्थानं थँक्यू.